थांबा, जर तुमच्या घरात लाडकी बहीण किंवा इतर सरकारी योजनेचे पैसे येतात तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोठी आहे. होय, महाराष्ट्रात महिलांसाठी लागू असलेल्या योजनेबाबत 5 अत्यंत महत्त्वाचे नियम समोर आलेले आहेत. जर हे नियम तुम्हाला माहीत नसतील तर मिळणारे पैसे बंद होऊ शकतात किंवा अर्ज थेट रद्द होऊ शकते. हे 5 नियम नेमके काय आहेत अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. पहिला नियम जो आहे तो कुटुंबाची उत्पन्न मर्यादा. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले नसावे. तसेच घरातील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारी नसावी. दुसरा नियम, सरकारी नोकरी आणि 4 चाकी वाहन नसावं. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर नियमित सरकारी नोकरीत असेल किंवा घरात 4 चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबाला योजनेचा लाभ घेता येत नाही. तिसरा नियम, रेशन कार्ड आणि नोकरी. ज्या महिला खाजगी नोकरी किंवा छोटे व्यवसाय करत आहेत आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरतात त्यांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. निष्कात न बसल्यास नाव ओळखले जाऊ शकते. चौथा नियम, दुहेरी लाभ आणि शेतीचे निकष. ज्येष्ठ महिलांच्या नावावर शेती जमीन असलेल्या किंवा ज्या इतर योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ठरवून दिलेले वयाचे व जमिनीचे नियम पाळावे लागतात. एकच स्वरूपाच्या 2 योजनांचा बेकायदेशीर दुहेरी लाभ घेता येत नाही. पाचवा नियम, ई-केवायसी आणि कागदपत्रे. शासनाकडून सर्व अर्जाची ई-केवायसी व पडताळणी वेगाने सुरू आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसते किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे आपली सर्व कागदपत्रे अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे. आजपर्यंत वाटायचं की सगळे नियम आणि दंड फक्त पुरुषांसाठीच असतात, पण आता महिलांसाठीही नियम तितकेच कडक झालेले आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला लाडकी बहीण योजना किंवा रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जर चुकीच्या माहितीवर लाभ घेतला असेल तर जमा झालेले पैसे व्याजासह परत करावे लागू शकतात. मग कोणते आहेत हे नियम आणि दंड टाळण्यासाठी काय करायचं सोप्या भाषेत समजून घ्या. पहिला नियम, लाडकी बहीण योजना आणि उत्पन्न मर्यादा. महाराष्ट्रातील सुमारे 2.5 कोटी महिला दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक होते. पण शासनाच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. काहींचे उत्पन्न 10 ते 20 लाख रुपये आहे. घरात 4 चाकी गाड्या आहेत किंवा 10-10 एकर शेती आहे, तरीही खोटी माहिती देऊन लाभ घेतला गेला आहे. अशा अर्जाची गुप्त तपासणी सुरू झाली असून अपात्र आढळल्यास आजपर्यंत मिळालेले सर्व पैसे व्याजासह वसूल केले जातील. हा दंड टाळायचा असेल तर अपात्र व्यक्तींनी स्वतःहून नाव मागे घेणे गरजेचे आहे. दुसरा नियम, रेशन कार्ड आणि नोकरी करणाऱ्या महिला. हा नियम अशा महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्या कुठेतरी नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. जर नोकरीमुळे कुटुंबाचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जात असेल तर रेशन कार्डवरील महिला मोफत किंवा सवलतीचे धान्य बंद केले जाऊ शकते. उत्पन्नाची खरी माहिती न लपवता रेशन कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा तुमच्या नावावर पॅन कार्ड आहे तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका, कारण आज आपण पाहणार आहोत उरलेले 3 अत्यंत महत्त्वाचे नियम, ज्यातील तिसरा नियम थेट तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डशी संबंधित आहे आणि 5वा नियम बँक खात्याविषयी. हे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे सर्व माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरा नियम, रेशन कार्ड आणि ई-केवायसी अट. हा नियम रेशन कार्ड धारकांसाठी आणि खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे. जर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वापरत असाल आणि निराधार किंवा वयोश्री योजनेचा लाभ घेत असाल तर ई-केवायसी करणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत. ई-केवायसी झालेली नसेल तर मिळणारे धान्य आणि इतर लाभ पूर्णपणे थांबवले जातील. उत्पन्नाची खरी मर्यादा समजून घ्या. पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 15,000 रुपये आहे, तर केशरी रेशन कार्डसाठी 1 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणे गरजेचे आहे. जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त निघाल्यास हे रेशन कार्ड अपात्र ठरवून रेशन बंद केले जाऊ शकते. तिसरा नियम, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकची अट. हा नियम सर्वांसाठी लागू होतो. जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक नसेल किंवा पॅन कार्ड निष्क्रिय झाले असेल तर शासकीय योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार नाहीत. तसेच
आयकर नियमानुसार पॅन कार्ड आधार लिंक नसल्यावर दंडात्मक कारवाई तरतूद आहे, त्यामुळे ही पडताळणी वेगळी करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. थांबा, जर तुम्ही रेशन कार्डवर धान्य घेता आणि तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तर हा इशारा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. रेशन कार्डवरील धान्याची वसुली आणि पॅन कार्ड आधार कार्डवरील रुपये 1,00,000चा दंड थेट नक्की काय प्रकरण आहे हे 2 नियम समजून घ्या. दुसरा नियम, रेशन धान्याची व्याजासह वसुली. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची उत्पन्नाचा दाखला जोडलेला नसेल किंवा असेल तर त्यांचा सर्व डेटा आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डशी लिंक केला जात आहे. जर तुमचे उत्पन्न जास्त असूनही तुमचे वर्षानुवर्ष पिवळ्या किंवा केशरी कार्डवर मोफत धान्य आणि इतर लाभ घेत असाल तर आजवर घेतलेले धान्याची किंमत चालू बाजारभावानुसार आणि व्याजासह दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नाची माहिती लपवणे महागात पडू शकते. तिसरा नियम, पॅन कार्ड आधार कार्डतील चूक आणि 10,000 रुपयांचा दंड. अनेक महिलांनी वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधी मायनर पॅन कार्ड काढलेले असते, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला मेसेज पॅन कार्ड मध्ये अपडेट केलेले नसते. तर लग्नानंतर नावात बदल झाल्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्डवर नाव वेगवेगळी असतात. जर पॅन कार्ड आधार लिंक नसेल किंवा नावात तफावत असेल तर आयकर विभागाकडून थेट 10,000 पर्यंतचा मोठा दंड आकारला जाऊ शकतो आणि बँक खात्याची EKYC करून रद्द होऊ शकते. थांबा, जर तुमच्या नावावर शेती जमीन आहे किंवा बँक खाते आहे तर हा इशारा तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वात मोठा आहे. शेतकरी योजनांमधील लाखोंची गैरकायद्यानुसार वसुली आणि बँक खात्यात गैरवापर करून तुरुंगसवाई कारवाई करण्यात येत आहेत. हे 4 आणि 5वे भयंकर नियम नीट समजून घ्या. चौथा नियम, शेतकरी योजना आणि एकाच कुटुंबातील दुहेरी लाभ. खेड्यापाड्यात अनेक महिलांच्या नावावर शेतजमीन असते. अनेक घरामध्ये पती PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि महिलांनी वेगळा फॉर्म भरून वर्षाला 6,000 रुपये लाटतात. पण सरकारी नियमांनुसार एका कुटुंबात एका रेशन कार्डवर फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर एकाच घरातून दोघे किंवा तिघे पैसे उचलून असतील तर ती थेट फसवणूक मानली जाईल आणि आजवर घेतलेले सगळे हप्ते सरकार कायदेशीर कारवाई करून व्याजासह वसूल करत आहे. 5वा नियम, बँक खाते आणि संशयास्पद व्यवहार. हा नियम कॉलेजच्या तरुणीपासून ते गृहिणीपर्यंत सर्वांना लागू होतो. अनेकदा ग्रामीण भागातील महिलांच्या बँक खात्याचा वापर घरातील पुरुष किंवा ओळखीचे लोक मोठ्या पैशाच्या व्यवहारासाठी करतील. बचत गटाच्या किंवा वैयक्तिक खात्यावर अचानक लाखांचे संशयास्पद व्यवहार झाल्यास थेट प्राप्तिकर विभाग, इन्कम टॅक्स आणि पोलीस तपास होऊ शकतो. दुसऱ्याच्या पैशावर व्यवहार स्वतःच्या खात्यावरून केल्यास बँक खाते फ्रीज होऊ शकते आणि कायदेशीर अडचण सापडण्यासाठी शक्यता आहे. जर तुमच्या बँक खात्यात अचानक मोठा व्यवहार होत असेल तर थेट इन्कम टॅक्सची रेड आणि जेलची हवा खावी लागू शकते. प्राप्तिकर विभाग, इन्कम टॅक्स आता अशा संशयास्पद व्यवहारावर प्रचंड कडक झाला आहे. जर तुमच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली आणि चौकशी दरम्यान तुम्हाला त्या पैशाचा अधिकृत पुरावा किंवा हिशोब देता आला नाही तर तो बेनामी व्यवहार किंवा टॅक्स चोरी मानला जाईल. अशा प्रकरणात थेट मोठा दंड ठोकला जातो आणि फसवणुकीचा केस दाखल होऊन जेल होऊ शकते. त्यामुळे आपले बँक खाते फक्त स्वतःच्या कमाईसाठीच वापरा. कोणालाही व्यवहारासाठी खाते भाड्याने देऊ नका. भविष्यात कोणत्याही कायदेशीर कचाट्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आजच या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी करा. कागदपत्राची तंतोतंत जुळजुळाव. तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्ड हातात घ्या. ह्या सगळ्यांवर तुमचे स्वतःचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि जन्मतारीख तंतोतंत जुळते की नाही हे बारकाईने तपासा. एका अक्षराचा किंवा स्पेलिंगचा जरी फरक आढळला तर KYC किंवा सरकारी पडताळणी दरम्यान तुमचा मोठा गोंधळ उडू शकतो. रेशन कार्ड, आधार लिंक आणि EKYC तात्काळ तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन किंवा सेतू सुविधा केंद्रात जा. तिथे जाऊन तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही लगेच, तसेच रेशन कार्डची EKYC पूर्ण झाली आहे का याची पक्की खात्री करून घ्या. हे न केल्यास सरकारी योजनेचा लाभ क्षणात बंद होऊ शकतो. जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही सरकारी दंड, व्याजाची वसुली किंवा कायदेशीर त्रास टाळायचा असेल
तर या 5 गोष्टी आजच करा. सरकारी योजनेचे लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि स्वभाव कायदेशीर कचाट्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी या 5 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या त्वरित पूर्ण करा. रेशन कार्ड ई-केवायसी लगेच पूर्ण करा. जर रेशन कार्डची ई-केवायसी बाकी असेल तर ती वेळीच पूर्ण करून घ्या. अन्यथा पुढील महिन्यापासून मिळणारे मोफत धान्य किंवा इतर योजनेचे पैसे अचानक बंद होऊ शकतात. पॅन आणि आधार कार्ड अपडेट्स व लिंक करा. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही हे तपासा. जर मायनर 18 वर्षाखालील असताना पॅन काढलेले असेल आणि आता वय 18 पेक्षा जास्त झाले आहे तर ते ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन मायनर पॅनमध्ये अपडेट करा. लग्नानंतर नाव बदलले असल्यास तेही कागदपत्रावर दुरुस्त करून घ्या. बँक खात्यावर कोणाचाही ताबा देऊ नका. आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करा. कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला तुमच्या खात्यावरून लाखांचे व्यवहार करू देऊ नका. प्राप्तिकरण विभागाची इन्कम टॅक्स यावर नजर असते. हिशोब न दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. 4था नियम, अपात्र असाल तर स्वतःहून नावे मागे घ्या. जर तुम्ही एखाद्या योजनेच्या नियमात बसत नसाल तर स्वतःहून पुढाकार घेऊन नाव मागे घ्या. यामुळे भविष्यात होणारी व्याजासह दंडात्मक वसुली आणि सरकारी चौकशीचा त्रास पूर्णपणे टळेल. तुमची प्रतिक्रिया कमेंट करा. जर तुमच्या घरातील रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? पॅन कार्ड आधार कार्डवर नाव एकच आहे का? आणि या नवीन नियमाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महिला व कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.